नमस्कार. आज माझ्यासोबत रामचंद्र जाधव खानापूर विट्याहून आले. गेली 10 दिवस आनंदकुंजमध्ये राहिल्यानंतरचा अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. धन्यवाद सर. नमस्कार. मी 18 तारखेला आनंदकुंजमध्ये आलो. इथं सुरुवातीला पहिल्या दिवशी थोडंसं वेगळं वाटलं, पण हळूहळू जसं अनुभव घेत जाईल तसं मला लक्षात आलं. आणि मी गेली 20 वर्ष म्हणजे लहानपणी माझ्यावरती जे काही माझ्या बाबतीत चुकीच्या घटना घडल्या होत्या, म्हणजे माझ्या वडिलांच्या बाबतीत वगैरे थोडंसं, त्यामुळं मला थोडंसं मी नास्तिक झालो होतो. म्हणजे मला देवावरती विश्वासच उडला होता आणि मी तसंच गेली 20 वर्ष जगत होतो. म्हणजे मी ग्रॅज्युएशन असताना किंवा त्यावेळेला माझे वडील वारले त्यावेळेपासून ते गेली 20 वर्ष मी तसंच जगत होतो की त्या बोजमध्येच, की मला विश्वासच नाही. किंवा लोक म्हणायचे की कुठं असं गेलं की तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं नामस्मरण करून तुम्ही हे घ्या किंवा ते घ्या. पण त्यावेळेला मला असं वाटायचं की मी कुठल्या देवाला मानतोय, मला लक्षातच येत नव्हतं की मी कुठल्या देवाला मानतोय किंवा काय. मला असं म्हणजे पूर्ण नास्तिक, म्हणजे जवळजवळ 100% नाही पण 80-90% मी नास्तिकच होतो. पण इथं आल्यानंतर मला जे 10 दिवसाचा जे कोर्स मिळाला आणि त्याच्यामध्ये सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 8:30 पर्यंत जे नितीन सरांचं जे पूर्ण डेडिकेटेडली जे पूर्ण म्हणजे स्वतः लक्ष देऊन जे पूर्ण दिवसाचा जो दिनक्रम होता तो मी पूर्ण 10 दिवसाचा कंप्लीट केला. तर त्याच्यामध्ये मला खूप नॉलेज मिळालं. म्हणजे याच्यामध्ये वजन कमी करणं, जसं सर म्हणतात तसं वजन कमी करणं हे एक ध्येय म्हणजे आपलं संक्षिप्त ध्येय आहे. मेन ध्येय काय आहे तर मेन ध्येय खूप मोठं आहे आणि ते मला इथं आल्यानंतर कळलं. वजन हे माझं 4 ते 5 किलो कमी झालंच आणि मला माझं 169 उंची आहे, त्यामुळे मला 70 किलो वजन म्हणजे बरोबर आहे. म्हणजे वजनाचं माझं टार्गेट जास्त नव्हतंच. माझं टार्गेट होतं की मला शुद्ध व्हायचं आहे, मला पूर्ण शरीराचे शुद्धीकरण करायचं आहे. कारण थोड्याशा वाईट सवयी मला लागल्या होत्या, पण त्या सवयीही आता 100% माझ्या शरीरातून टॉक्सिन्स पूर्ण गेल्यामुळे त्या सवयी खूप आता मला म्हणजे मला आठवण सुद्धा होत नाही त्या सवयींची. आणि जेवण माझं कमीच होतं, त्यामुळे माझं ऑलरेडी वजन तसं मेंटेनमध्ये होतं. फक्त मला एकच प्रश्न पडला होता की आपण आलोय कुठून किंवा देव किंवा काय, मला ह्याचं खूप मोठे प्रश्न होते. पण इथं सगळे प्रश्न माझे सुटले. कारण सकाळी 6:30ला ज्या वेळेला योगाला गेलो त्यावेळेला असं वाटलं की मला दिवसभरातला सकाळचा 6 ते 7चा टायमिंग जे आहे तो सगळ्यात बेस्ट वाटतोय. त्याच्यानंतर ज्या वेळेला मी मालिश करतो त्यावेळेला वाटतं इथलं मालिश सगळ्यात मस्त आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा मालिश मस्त आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला भूगर्भ ट्रीटमेंट घेतो किंवा मडबाथ ट्रीटमेंट घेतो त्यावेळेला असं वाटतं की हे ट्रीटमेंट सगळ्यात भारी आहे. त्याच्यानंतर 2 ते 5 वाजेपर्यंत सर जे योगा आणि आपल्याला कुठं कुठं वर अगदी ब्रह्मांडात नेतात तर ते मला वाटतं ते सगळ्यात भारी आहे. आणि परत संध्याकाळी जे 7 ते 8:30 पर्यंत जे सत्संग असतो ते परत त्याच्यामध्ये इतकं भारी नॉलेज मला मिळत गेलं. मग त्याच्यामध्ये मला काय कळलं, मला पंचमहाभूत माहिती होतं, पण मला हे माहिती नव्हतं की आपले 5 प्रकारचे शरीर आहेत किंवा कोश आहेत. म्हणजे कुठले कोश, अन्नमय कोश, त्याच्यानंतर दुसरा आहे प्राणमय कोश, तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि 5वा आहे आनंदमय कोश. हे मला माहिती नव्हतं आणि हे मला इथं आल्यावर इतकं मस्त म्हणजे मार्गदर्शन मिळालं. आणि त्यावेळेला मला वाटायचं की ते मस्त आहे संध्याकाळी 7 ते 8:30. पण मलाच कन्फ्युजन आता शेवटच्या दिवशी असं झालं की नक्की कुठला पार्ट ह्यातला चांगला आहे. तर आता मला असं झालं की सगळंच चांगलं आहे. सकाळी 6:30 ते 8:30 पर्यंत पूर्ण दिवसाची जी पूर्ण दिनक्रम आहे तोच चांगला आहे. 10 दिवस कसे गेले मला कळलंच नाही. पहिल्या दिवशी थोडंसं शिवांबू किंवा हे सगळ्या गोष्टी नवीन आहेत त्यामुळे थोडंसं हे झालं, पण ते नंतर सरांनी इतक्या मस्त समजावून सांगितलं की त्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं की हा हे अगदी बरोबर आहे. आणि नॅचरोपॅथी आणि आपण निसर्गापासून जे दूर चाललोय ते निसर्गाच्या जवळ आपल्याला आलं पाहिजे. आणि जसं सरांचं जे ध्येय आहे की बाबा आपल्या भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये पण बदल घडला पाहिजे, की आपण जे आता शिकतोय ते इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलंय त्या पद्धतीनेच आपण शिकतोय. पण आता आपल्याला योगी टाईप किंवा योगी जीवन जे आहे त्याच्यामधलं जर आपण म्हणजे मी पूर्ण आता श्रद्धा जी आहे ती मला कळलेली आहे सरांच्याकडून. आणि मला हे समजलंय की बाबा त्याच्याशिवाय आपल्याला पूर्णत्व मिळणार नाही. नाहीतर आपण अस्तव्यस्त जसं सर म्हणतात तसं अस्तव्यस्त जीवनच जगत राहणार आणि तसंच मरणार. त्याच्यापेक्षा हे इतकं मस्त आनंदकुंजचे 10 दिवस गेले मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. तुम्ही म्हटलात की तुम्ही नास्तिक होतात, ज्यावेळेला आनंदकुंजमध्ये आलात त्यावेळेला नास्तिक होतात, आता तुम्ही पूर्णपणे आस्तिक झालाय. येस ईश्वराची भक्ती वाढली आहे. ही खूप मोठी शिफ्टिंग आहे.
बाकीचे लोक येतात, शरीर शुद्धी झाली, वजन कमी झालं सांगतात, पण यांच्या तोडून हे ऐकायला बरं वाटतंय, खूप छान वाटतंय की तुम्ही आस्तिक झाला आहात, तुम्ही ईश्वरावरती भक्ती वाढली आहे आणि स्वतःच्या शरीराला मंदिर केलंय. ज्या जुन्या सवयी आहेत त्या सगळ्या मोडून टाकल्यात, नवीन चांगल्या सवयी आपण लावणार आहोत आणि अगदी शुद्ध बुद्ध होऊन आपण चाललोय. हो, बरोबर आहे ना. दर्शकांना सांगायचा हा संकल्प तुम्ही पुढे चालू ठेवणार आहात. 100% मी हा संकल्प पूर्ण माझं जे शरीर आता शुद्ध झालंय ते शुद्धच ठेवणार आणि जवळजवळ 100% प्रयत्न करणार की माझा जो आहार आहे किंवा माझी सगळी 5च्या 5 शरीर आहेत किंवा पहिले 3 शरीरच महत्वाचे आहेत, त्या तिन्ही शरीर मी अगदी स्वास्थ्य ठेवीन आणि मी बरोबर 1 वर्षांनी सरांना फोन करणार किंवा येणार इथं आणि त्यावेळेला सांगणार की बघा मी म्हणजे मला सरांच्याकडून इन्स्पिरेशन एवढं मिळालं की खूप मिळालं, म्हणजे ते सांगता येणार नाही. शरीर मंदिर झालंय, मंदिर झालं, ईश्वर आता अभिव्यक्त होणार आहे. 100%. खूप खूप धन्यवाद. तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आरोग्य संपन्नता लाभू दे.